काही टेस्टच नसेल ना. ते ते पडते चमच्याने ते आतमध्ये करून हे माणसांचं जेवण आहे मिष्टू, कळलं? आम्ही काय फॉर्म्युला नाही पीत काही तुझ्यासारखा. तिला एवढा धीर राहील. चावतेस काय भात? नको. तिला खाल्ल्यावर मग पाणी द्यावं लागेल शिल्पा. नाही, पाणी नाही द्यायचंय 6व्या महिन्यापर्यंत. मग तू फॉर्म्युला देते. फॉर्म्युला दे ना. थोडेसे 2-3 चमचे झाल्यावर फक्त तिला फॉर्म्युला देऊन देशील. सॉलिड खाल्ल्यावर तो पाणी पाहिजे. अशी तोंड करायची मिष्टू, अशी करायची. एवढं पण वाईट नाही ना ते मिष्टू, एवढं पण वाईट नाही हो आम्ही না আমার চেহারাটা এরকম খারাপ ওরই তো फॉर्म्युला आणला की कसा आ करते तो. आ आ এখান থেকে उघडतच नाही येतो. ना ग इंडियामध्ये ते फॅरेक्स वगैरे मिळतात ना ते मग टेस्टी पण राहते मुलांना. हो का? पण ते खूप मोठ्या वयात देतात ना मुलांना. किती मोठ्या वयात? तरी वर्षाच्या वरच असणार. वर्षानंतर तुम्हाला जेवायला लागतात ना, वरण भात वगैरे खातात ना. त्या 6 महिने वगैरे असणार. इथं डॉक्टरने काय सांगितलं, भात द्या म्हणून म्हणाले. पहिल्यांदा भात फॉर्म्युला मध्ये घालून. हा खाते देशील काय? ते कसं पक्ष्यांना खाऊ घालायला लागतं नाही तशा चोचीमध्ये. काय बेटा काय खाऊन राहिली आज? त्यांच्यात असं असतं की पहिल्यांदा तोंडात जे काही येईल की नाही ते पटकन गिळत नाही कधीच. म्हणजे ते टंग त्यांची ते बाहेर ते टाकण्याचं हे करते. त्यांचं ते हे असतं डिफेन्स मेकॅनिझम, रिफ्लेक्स. पण पोटात जातं. पण मग ते नाही मग ते हळूहळू 4 महिन्यानंतर ते कमी होतं. म्हणून ते त्यांना तेव्हा सॉलिड द्यायचं. पण आता मग काही पोटात जातं का त्यांच्या? हा आता जातं. कमी आहे म्हणजे बऱ्याचसं फेकणार ते, तरी जास्त नाही फेकलं तिने. तर तिचं पोट याने नाही भरणार. कशाने? थोडंसं देशील ना हे फॉर्म्युला? हो, हे पोट भरण्यासाठी नाहीये, फक्त सवय होण्यासाठी. ओ बापरे. पण किती चमचे वगैरे द्या असं काही सांगितलं असेल का? असं काही नाही,